एक उदाहरण बघायचं या ठिकाणी आपल्याला. एका सांकेतिक भाषेत मदन एका सांकेतिक भाषेमध्ये मदन हा शब्द त्रिकोण, स्टार आणि शून्य असा लिहिला जातो आणि हसन हा शब्द बेरीज, गोल आणि उभी रेष आणि झिरो असा लिहिला जातो. तर त्या भाषेमध्ये सण हा शब्द कसा लिहिला जाईल किंवा सणसाठी कोणती सांकेतिक चिन्हे असतील असं विचारलेलं आहे. आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीनं याचं उत्तर शोधता येतं. पहिल्यांदा प्रत्येक दिलेल्या शब्दाची अक्षरं लिहून घ्या सुटी या पद्धतीनं आणि त्या अक्षरांच्या खाली त्या अक्षरांच्यासाठी दिलेली सांकेतिक चिन्ह लिहून घ्या. म्हणजे म साठी त्रिकोण, द साठी स्टार आणि न साठी झिरो, ह साठी असणारं अधिकचं चिन्ह, स साठी असणारं वर्तुळ आणि उभी रेष आणि न साठी असणारं झिरो शून्य. आणि आपल्याला विचारलेलं आहे सण या शब्दांसाठी किंवा अक्षरांच्यासाठी कोणती सांकेतिक चिन्ह असतील. आता या ठिकाणी दोन शब्द घेतलेले आहेत, पहिला मदन आणि दुसरा हसन. आता ह्या दोन्ही शब्दांच्या मध्ये न जे आहे ते सामायिक आहे, म्हणजे दोन्हीकडे आहे. त्याच्यामुळं न साठी असणारं जे सांकेतिक चिन्ह आहे त्याला आपण झिरो किंवा शून्य म्हणू किंवा वर्तुळ म्हणू, ते आपण या ठिकाणी घेणार आहोत. न साठी आहे शून्य किंवा वर्तुळ. आता स जे आहे ते पहिल्या शब्दामध्ये स नाही, दुसऱ्या शब्दामध्ये आहे स साठी चिन्ह आहे वर्तुळ आणि उभी रेष. म्हणजे सणसाठी जी